द नॉलेज इज पॉवर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. तर बघा मित्रांनो, आज आपण स्पर्धा परीक्षेविषयी अभ्यास करणार आहोत. तर बघा मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये खूप काही नोकरीविषयक पदांची भरती केली जाते. तर बघा, यामध्ये शिक्षक असो, तलाठी असो, शिपाई असो, क्लार्क असो किंवा इतर स्पर्धा परीक्षा असोत. तर बघा, आज आपण पहिला प्रश्न पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे? तर पहिला प्रश्न आपण बघत आहोत. तर बघा मित्रांनो, वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे? तर आपल्याला पर्याय दिलेले आहेत. तर बघा मित्रांनो, पहिला पर्याय क्रमांक 3% दिला आहे, दुसरा पर्याय क्रमांक दिला आहे 0.04%, तिसरा पर्याय क्रमांक दिला आहे 4% आणि चौथा पर्याय क्रमांक 0.30%, असं 4 पर्याय दिलेलं आहेत. तर बघा, यामधील आपलं उत्तर येतं आहे 0.04%, हे त्याचं उत्तर आहे. म्हणून आपण काय करू, त्याला गोल करूया. तर 0.04% याला आपण गोल केलेलं आहे. तर बघा मित्रांनो, आता वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे? तर 0.04% असं त्याचं उत्तर असल्याने आपण हे गोल केलेलं आहे. आता पुढील प्रश्न पाहूया. हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? तर बघा, हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? तर बघा मित्रांनो, पहिला क्रमांक पर्याय क्रमांक अ जीवनसत्व, दुसरा पर्याय क्रमांक ब जीवनसत्व, तिसरा पर्याय क्रमांक क जीवनसत्व आणि चौथा पर्याय क्रमांक ड जीवनसत्व. तर बघा मित्रांनो, यामधील कोणतं उत्तर असेल सांगा पाहू. तर बघा मित्रांनो, सांगा बरं. तर याचं उत्तर आहे ड जीवनसत्व. याचं उत्तर काय आहे? ड जीवनसत्व. तर बघा, हाडांच्या वाढीसाठी ड जीवनसत्व आवश्यक असतं. पुढील प्रश्न पाहूया. मनुस्मृतीच्या दहनाचा ठराव प्रस्ताव कोणी मांडला होता? तर पर्याय क्रमांक 1 गंगाधर नीलकंठ सहस्रबुद्धे, पर्याय क्रमांक 2 पाना राजभोज, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि चौथा पर्याय क्रमांक दिनकरराव जवलकर. पर्याय क्रमांक दिनकरराव जवलकर. यामधील कोणतं उत्तर असेल बरं? मनुस्मृतीच्या दहनाचा ठराव किंवा प्रस्ताव कोणी मांडला होता? सांगा पाहू. तर पर्याय क्रमांक 1 गंगाधर नीलकंठ सहस्रबुद्धे यांनी मांडलेला आहे. म्हणून आपण पर्याय क्रमांक 1ला गोल करूया. तर बघा, मनुस्मृतीच्या दहनाचा ठराव किंवा प्रस्ताव हा गंगाधर नीलकंठ सहस्रबुद्धे यांनी मांडलेला होता. आता बघा, पुढील प्रश्न पाहूया. बाबासाहेबांची मुंबई विद्यापीठाच्या पुढीलपैकी कशाचे फेलो म्हणून नियुक्ती झाली होती? तर बघा, बाबासाहेबांची मुंबई विद्यापीठाच्या पुढीलपैकी कशाचे फेलो म्हणून नियुक्ती झाली होती? आता पर्याय क्रमांक आपण पाहूया. पहिला पर्याय अर्थशास्त्र शाखेचे फेलो, समाजशास्त्र शाखेचे फेलो, कला आणि कायदा शाखेचे फेलो आणि विधी शाखेचे फेलो. तर बघा, कोणतं उत्तर असेल बरं सांगा.
तर पर्याय क्रमांक तिसरा, कला आणि कायदा शाखेचे फेलो. म्हणून आपण पर्याय क्रमांक तिसऱ्याला आपण काय करूया, गोल करूया, गोल करून घेऊया. तर बघा, तर बाबासाहेबांची मुंबई विद्यापीठाच्या पुढीलपैकी कशाच्या फेलो म्हणून नियुक्ती झाली होती, तर कला आणि कायदा शाखेचे फेलो म्हणून नियुक्ती झाली होती. आता पुढील प्रश्न पाहूया. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला मिळतात? तर बघा, प्रश्न सोपा आहे. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला मिळतात किंवा भेटतात? तर तमिळनाडू, पुढील पर्याय उत्तर प्रदेश, पुढील पर्याय केरळ आणि पुढील पर्याय कर्नाटक. या चारपैकी कोणता उत्तर आहे बरं? तर पर्याय क्रमांक 4 कर्नाटक. तर बघा, पर्याय क्रमांक 4. तर बघा, भारतात कर्नाटक राज्यात सर्वात जास्त हत्ती पाहायला मिळतात. आता पुढील प्रश्न पाहूया. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? पर्याय क्रमांक 1 32°C, पर्याय क्रमांक 2 37°C, पर्याय क्रमांक 3 34°C आणि पर्याय क्रमांक 4 39°C. तर बघा, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान सांगा बरे. तर पर्याय क्रमांक 2 37°C. 37°Cला आपण गोल करूया. तर पुढील प्रश्न पाहूया. वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता? वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे? पर्याय क्रमांक 1 20 जून, पर्याय क्रमांक 2 21 जून, पर्याय क्रमांक 3 22 जून आणि पर्याय क्रमांक 4 23 जून. तर बघा, वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता असेल बरं? तर इथं आपल्याला उत्तर अगोदरच बरोबर करून दिलेलं आहे. तर 21 जून. म्हणून वर्षातील सर्वात मोठा दिवस हा 21 जून आहे, पर्याय क्रमांक 2. तर पुढील प्रश्न पाहूया. नागपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? नागपूर शहर हे कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर मित्रांनो सांगा बरं. आता पर्याय क्रमांक 1 नाग, पर्याय क्रमांक 2 वैनगंगा, पर्याय क्रमांक 3 गोदावरी आणि पर्याय क्रमांक 4 पैनगंगा. तर मित्रांनो, नागपूर हे शहर नाग या नदीकाठी वसलेले आहे. म्हणून पर्याय क्रमांक आपण पहिल्याला गोल करूया. तर बघा मित्रांनो, आपण येथेच थांबूया आणि नवीन नवीन नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांना शेअर करायला विसरू नका. आपण येथेच थांबूया. सर्वांनी मनापासून ऐकल्याबद्दल सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा आभार.